जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, नमो पंथ आनंद या राघवाचा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. वृक्ष इव दिवी तिष्ठति इति स्तब्धः. वृक्षासारखं स्तब्ध असणं. एखादा वृक्ष असतो किंवा एखादं झाड असतं, कुठलंही लहान एखादं झुडूप असेल, रोपट असेल, त्याला पाणी घाला, त्याला गोंजारा, किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाची फांदी जरी आपण काही कामासाठी उपयोगात आणली, ती कापली तरीही त्या वृक्षाला काहीही फरक पडत नाही. इतकी स्थितप्रज्ञता आपल्या देहामध्ये बांधणं आपल्या आचरणातून सहजगत्या ती लोकांना दिसणं, हे कुठेतरी मन स्थिर झाल्याचं, अंतःकरण स्थिर झाल्याचं लक्षण आहे. सुखदुःख समय कृत्व लाभालाभो जयाजो किंवा शुभाशुभ इत्यादी कुठलाही स्थिती परिस्थिती किंवा निर्माण झाली, कितीही संकट आली किंवा कितीही आनंदाचा प्रसंग येऊ, ज्याच्या अंतःकरणातील अवस्था ही परिस्थितीनुसार बदलत नाही, ती अवस्था म्हणजे स्तब्धो भवति. नारदीय भक्तिसूत्रातलं 6वं सूत्र आपण बघतोय. यत् ज्ञात्वा मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मारामो भवति. एकाच अवस्थेचं हे वर्णन केलेलं आहे. आत्मारामो भवति, मत्तो भवति किंवा स्तब्ध भवति, हे एकाच अवस्थेचं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेलं वर्णन आहे. आपल्याच आनंदामध्ये रममाण असणं ही मत्तावस्था आहे. त्याच आनंद अवस्थेमध्ये स्तब्ध असणं किंवा त्याच आनंद अवस्थेमध्ये राहणं ही स्तब्ध अवस्था. आणि ह्या दोन्हीला मिळून जे भगवंताच्या चरणी झाल्यानंतर जो परमोच्च आनंदाची अनुभूती मिळते, ती अनुभूती म्हणजे आत्मारामो भवति. अशा आत्मारामात लीन असलेले की आत्मारामी अवस्थेत असणारे, आनंद अवस्थेत असणारे संत किंवा त्यांच्याकडून घडणारी प्रत्येक कृती ही पापपुण्य रहित कशी काय असते, हे कबीरांच्या एका उदाहरणावरून आपण बघत होतो. आणि काल मागच्या प्रवचनाच्या वेळेला आपण इथे थांबलो होतो.
कबीरांच्या घरी संध्याकाळच्या वेळेला पाहुणे येतात, घरात कुठलंही अन्न नसतं, पाहुण्यांसाठी ते बाहेर पडतात, सगळी दुकानं बंद झालेली असतात. मग अशा अवस्थेत ते दुकानाचं कशा कुठल्या तरी मार्गाने आतमध्ये जाऊन कबीर आणि त्यांचा मुलगा कमल हे जातात, धान्य घेतात, कबीर दास बाहेर येतात आणि मुलगा आत अडकतो. त्या दुकानाच्या मालकाला न सांगता ते धान्य घेतलेलं असल्यामुळे सामान्य प्रापंचिक दृष्टिकोनातून किंवा चक्षुने बघितलं तर हे चोरी वाटते, चौर्य कर्म वाटतं. कबीरदासांसारखे आत्मारामी रत झालेले, संतत्व पदाला पोहोचलेले, अवधूत अवस्थेत असलेले व्यक्ती हे चौर्य कर्म का करेल किंवा ते चौर्य कर्म खरंच चोरी आहे का नाही, हा विषय सर्वात महत्वाचा. कारण का आत्माराम अवस्थेत घडणारी प्रत्येक कृती ही भगवंताच्या साक्षीने घडत असते, किंबहुना भगवंतच ती घडवत असतो. आपण संतांच्या बाबतीत म्हणलं तर ही आपली प्रापंचिक दृष्टी झाली, पण संतांची दृष्टी काय आहे? परमार्थातलंच नव्हे तर प्रपंचातली सुद्धा प्रत्येक कृती ही भगवंताच्या साक्षीने आणि भगवंताच्या इच्छेनुसारच घडत असते. त्याच्या इच्छेशिवाय गवताचं पात सुद्धा हलत नाही असं म्हणतात, आणि हे खरंच आहे. त्याची इच्छा असेल तरच गवताचं पान हलतं, नाहीतर हलत नाही. एखाद्या साधू संतांचं दर्शन घेणं, भगवंताचं दर्शन घेणं इतकं सोपं नाहीये. सज्जनगडावर एक सहलीच्या निमित्तानं एक ग्रुप आला होता, एक समूह आला होता. त्यातली काही मंडळी वरती सज्जनगडावरून चढत आले, त्यामुळे दमली होती, बसली होती. काही तरुण लोक होते, ते समाधीचं दर्शन घेतलं, समर्थांना भेटले, आणि त्यातलं एक जण दुसऱ्याला म्हणाला, अरे तुम्हाला उशीर झाला, कुठे होते इतके वेळ? आम्हाला दर्शन मिळालं सुद्धा, की आम्हाला समर्थांचं दर्शन झालं सुद्धा. आपण किती सहजरित्या म्हणतो नाही की समर्थांचं दर्शन झालं, समर्थांचं दर्शन घेतलं. दर्शन खरंच इतकं सोपं आहे का? आपण बघितलं ते काय बघितलं, कोणत्या दृष्टीने बघितलं, हे महत्वाचं. आपण तिथं एक क्षणभर सुद्धा किंवा एक निमेष सुद्धा आपण डोळे मिटत नाही. जे दर्शन घेतलं ते सगुण रूपातलं समर्थच आहेत, की रामाच्या मूर्ती आहेत, की राम आहेत स्वतः, हे कोणाला माहिती? किंवा ज्यांनी दर्शन घेतलं त्यांना हे लक्षात आलं का आपण हे रामाचं दर्शन घेतोय का फक्त मूर्तीला पाहतोय? चर्मचक्षुनं फक्त बघणं होतं, आणि दर्शन हवं असेल तर ज्ञानदृष्टीच लागते. पाहता पाहणे गेले दुरी, म्हणे चोखियाची महारी, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. जे बघायचंय ते बघणंच विसरून जातो. जे पाहायचंय, जे रूप बघत 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 त्या रूपामध्ये आपले चर्मचक्षुच्या मागे असलेले ज्ञानचक्षु संपूर्ण देहता बघता बघता त्यामध्ये संपूर्ण विलीन होऊन जातो, आणि स्वतःचा देहभान देहबुद्धी हरपून जे आपण त्यामध्ये सूक्ष्मरित्या एक अनुभूती घेतो,
सूक्ष्मात जाऊन जी अनुभूती मिळते ती क्षणिक जरी असली तर ती सुद्धा आत्माराम भवतीच. का क्षणभर का होईना ही संपूर्ण अंतःकरण, मन, ज्ञान आणि आत्मा ही क्षणभर का होईना एकाच स्तरावर येऊन त्यामधलं चैतन्य पाहण्याचा प्रयत्न करतो. या सृष्टीतलं चैतन्य जाणून घ्यायचा प्रयत्न हे चारही एकाच स्तरावर येऊन करतात. क्षणभर का होईना अंतःकरणातले संपूर्ण विचार नाहीसे होऊन त्या भगवंत चरणाशी भगवंताच्या मधल्या परब्रह्म स्वरूपाची जाणीव घ्यायसाठी स्थिर झाले. ही क्षणिक स्थिरता सुद्धा स्तब्धभोवती आणि आत्माराम भोवती असते. हा क्षणिक आनंद सुद्धा आपल्याला आपलं आयुष्य आनंद करण्यासाठी उपयोगी पडतो. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी उपयोगी पडतो. ती अनुभूतीच अलौकिक असते आणि अशा अलौकिक अनुभूतीत जे संत आपलं संपूर्ण आयुष्य, आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करतात, लक्षात घ्या ते कुठल्या स्तरावर या कुठल्या आनंदाच्या पातळीवर ते अनुभूती घेत असतील. आणि हे फक्त आणि फक्त भक्तीच्या माध्यमातूनच होत असतं. म्हणून या ज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्माराम भवती ही भक्तीची व्याख्या करताना किंवा भक्तीचं सूत्र सांगताना नारद महर्षी म्हणतात. बाकी कुठल्याही गोष्टीत स्थिर झालं मग की आनंद मिळत नाही असं नाहीये, किंवा मनाला प्रसन्नता लाभत नाही असा अजिबात भाग नाहीये. पण ती प्रसन्नता ही त्या कालापुरतीच मर्यादित असते. जितका काळ ते मन स्थिर झालं तितक्याच काळापुरती ती मर्यादित असते. पण ही परमेश्वर किंवा भगवंत चरणी लीन होण्याची जी अनुभूती आहे, ही आत्माराम अवस्था आहे, ही एकदा प्राप्त झाली की पुन्हा दुःखावस्था येत नाही. मग उदासीनच होते, नोत्साही भवती न रमते. संपूर्ण स्थितप्रज्ञत्व आपल्या या शरीराचं, या देहाचं काहीही घडो, चांगलं घडो अथवा वाईट घडो, चांगलं काही झालं तर त्याच्या आनंद नाही आणि वाईट काही झालं तर त्याचं दुःख नाही. अशी जी अवस्था प्राप्त होते हीच खरी आत्माराम अवस्था. मग कबीरांच्या घडलेलं ते जे कर्म होतं हे योग्य होतं का अयोग्य होतं? एक लक्षात घ्या, कबीर हे खरेच कबीर राहिले होते का? इथूपासून आपण सुरुवात करायला पाहिजे. रामाच्या आठवणीत किंवा रामाची वाट बघत 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 जी लहानापासून वृद्धावस्थेपर्यंत पोहोचली, ती भक्तिमय राममय झालेली शबरी, ती खरंच शबरी राहिली होती का? आपण म्हणतो की बरेच वेळेला मी उदाहरण दिलेलं आहे की ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. तांब्याभर पाणी आपण समुद्रात घातलं किंवा नदीत घातलं की ते नदीरूप होऊन जातं, ते समुद्ररूप होऊन जातं. नव्हे तर आपलं एखादं वाटीभर किंवा भांड्यावर पाणी जरी आपण आपल्याकडच्या मोठ्या पिपात घातलं किंवा एखाद्या टाकीमध्ये घातलं तर ते टाकीतल्या असलेल्या पाण्यामध्ये ते व्यापक होऊन जातं. तसंच हे फक्त ते शरीर धारण केलेले पण अंतःसूत्राने अंतःकरणाने भगवंतामध्ये कधीच लीन झालेले
कबीर नावाचे फक्त देह होते, शबरी नावाचा फक्त देह होता. एखाद्या ज्या कठपुतलीच्या खेळामध्ये आपल्याला फक्त त्या बाहुल्या दिसतात की कुठले ते क्रिया करत असतात, हातवाले करत असतात, नाचत असतात, मान इकडे तिकडे करत असतात, हे फक्त बाहुले असतात. पण त्यांना खेळ करणारा, त्यांना नाचवणारा तो वेगळाच असतो. त्या पद्धतीनं हा देह जर रामरूपी झालेला असेल, त्याची वृत्ती ते देहबुद्धीसह पूर्ण रामरूपी झाली असेल, तर ते जे कार्य घडतंय किंवा जी ती कृती घडते ती त्याच्या साक्षीत्वाने आणि त्याच्या इच्छेनुसारच घडतीये. ह्याबद्दल ज्यांच्या अंतःकरणामध्ये कुठलीही शंका नाही, असे कबीरांच्याकडनं घडलेले ते कृत्य हे चौर्य कार्य कधीच असू शकत नाही. एखादी कृती जर पापपुण्य रहित हो असेल, ती प्रत्येक कृती या भगवंताचा साक्षीने आणि भगवंताच्या इच्छेनेच घडते, हा भाव कुठेतरी अंतःकरणामध्ये दृढ असतो. मग काही होऊ दे, मग शरीर पावसात भिजू दे किंवा थंडीमध्ये कुडकुडू दे किंवा उन्हाळ्यात घामाच्या धारा लागू दे, जे शरीर आपलंच नाहीये त्याची काळजीच करणं सोडून द्यायचं, आणि ज्यांची हे शरीर झालेलं आहे, ज्याचा हा देह झालेला आहे, त्यांनी सगळी काळजी व्हावी. कबीरांच्या बाबतीत असंच झालं होतं. ते सहाचे चैतन्य रूपी त्याच्याकडे आले होते. त्यांना अन्नपूर्ण त्या उपवाशी असलेल्या अग्नीमध्ये किंवा जी प्रज्वलित अग्नी असतो तो देहामध्ये, त्याला काहीतरी संवेदन देणं, एवढ्या या छोट्याशा विचारातून त्यांनी ती कृती केलेली असते. अर्थात ही कृती साक्षीत्वाने असल्यामुळे ते पापपुण्य होणं शक्यच नव्हतं. समर्थ एका ठिकाणी मनाच्या श्लोकात म्हणतात की कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था, मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. जी अवस्था प्राप्त झाल्यानंतर शब्दच खुंटले जातात. शंकर महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल एक उद्गार काढले होते. ज्या अवस्थेत गेल्यानंतर विचारच काय, शब्द सुद्धा खुंटतात, शब्द सुद्धा तिथं किंवा शब्दांना सुद्धा जिथं जी वर्णन करताना लाज वाटते, किंवा शब्द ब्रह्म सुद्धा तिथं जाऊन क्षय होतं. अशा अवस्थेत किंवा अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली, म्हणून माऊली सर्वश्रेष्ठ. अशा अवस्थेत सुद्धा कबीरांनी उपदेश केला. अशा अवस्थेत सुद्धा समर्थाने दासबोध लिहिला. गरुड ज्या वेळेला सदेह वैकुंठासाठी घ्यायला तुकाराम महाराजांना आले, त्या वाटेत महाराजांनी ते विमान थांबवलं आणि 12 अभंग लिहून पाठवले. ती सुद्धा अशीच अवस्था होती की जिथे शब्दाने सुद्धा माघार घेतली होती. खरं म्हणजे ही अनुभूती आपण जी म्हणतो, ही जी आनंद अवस्था म्हणतो, जी आत्माराम होतीये, ही सुद्धा शब्दविना संवादच आहे. आपल्या मनाचा जर आपल्या आत्म्याशी अन्नसंवाद झाला असेल तर त्याला आपण अनुभव म्हणतो, की जो आपण कुठल्याही शब्दामध्ये मांडू शकतो. पण हा परब्रह्म किंवा आपल्या शरीरातल्या आत्म्याचा, जीवात्म्याचा जर शिवात्म्याशी जर संवाद झाला असेल किंवा हा संवाद होत असेल, तर ही अवस्था
ही अलौकिक अवस्था आहे, ही शब्दविण संवादो अवस्था आहे आणि हीच आत्मारामभूती. आणि एकदा ही अवस्था प्राप्त झाली की आनंदाचे लोही आनंद तरंगे. दुसरं काहीच नाही. तुका म्हणे मुक्ती परिणिती नव्हती. जाणे मी अक्षय मी अक्षर. माऊलीनी 1191 ते 1200 वगैरे ह्याच आहे. त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. मी काय आहे, मी अक्षर आहे, मी आनंद आहे. तुम्ही जो शोधता आहे किंवा जो सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे, सर्व साक्षी आहे, नाना रूपे नाना वेशे जो नटलेला आहे, तो स्वतः मीच आहे, दुसरं कोणी नाहीये. ही अहम ब्रह्मास्मीची जी अवस्था आहे, जी सर्वं खलु इदं ब्रह्म इति अवस्था आहे, यद दृश्यम तद ब्रह्मरूपम ही जी अवस्था आहे, ती सर्व मीच आहे आणि मी याच जगाचा करता धरता करविता सर्व मीच आहे. ही अवस्था प्राप्त होणं, हाच मोक्ष आहे, हीच मुक्ती आहे आणि हीच आत्मारामभूती. ही दुसरी कुठली अवस्था नाही. मना उन्मनी शब्द कुंठित रहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाठे. मग या अवस्थेत काय होतं की सगळीकडे तोच आहे. नाना देही देव एक विराज. तो नाना देही असून सुद्धा प्रत्येक देहामध्ये तो कसा वास करतो, पण त्या प्रत्येक देहाला त्याचा वास असल्याची जाणीवच राहत नाही. आणि ही जाणीव करून द्यायची जी शक्ती आहे, तीच म्हणजे भक्ती आहे. आणि या भक्तीमध्येच रममाण झाला की प्रत्येक जीव हा शिव बनू शकतो आणि त्या आनंद रूपी अवस्थेची, त्या आत्मारामाची अनुभूती घेऊ शकतो. वेगवेगळ्या संतांनी ह्या आत्मारामाची कशी अनुभूती घेतलेली आहे ते आपण पुढच्या प्रवचनात बघू. आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.